वातावरण खूप छान आहे मेडिटेशन करण्यासाठी. आणि वरतून बघा किती छान प्रकारे यांनी डेकोरेट केलेलं आहे आणि प्लस भारी एकदम असं कोरीव काम म्हणजे केल्याप्रमाणे दाखवलेलं आहे आणि खूप मस्त आहे. बघू शकता हे दानपेटी वगैरे बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा आणि खूपच मनाला शांती आणि मनाला खूपच छान इथे आल्यानंतर वाटतं. आणि जर खरंच आपण म्हणजे एक आपली जर भगवंतावर आस्था असेल, प्रेम असेल तर आपल्याला नक्की वेळ लागेल परंतु सक्सेस आपण जीवनामध्ये नक्की होतो. कारण की आपण तो म्हणतो ना गॉड्स प्लॅन, याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. माझा तर कर्मावर आणि देवावर खूप विश्वास आहे. तर काहीच जीवनामध्ये जे काही होते ते होऊ द्या. कारण की तुम्ही फक्त एक मोहरा आहे आणि बाकी जे काय असेल ते परमेश्वर करतोय, परमेश्वर तुम्हाला फिरवतोय. ह्या गोष्टी लक्ष असू द्या. कारण की जे होतं आयुष्यामध्ये ते चांगल्यासाठीच होते, हे लक्षात ठेवा. हे बघू शकता गाईज, हे खूप छान प्रकारे असं मंदिर डेकोर केलं आहे आणि खूप छान प्रकारे असं मंदिर बनवलेलं आहे. आणि इथं मनाला शांती तर मिळतेच, मनाला शांती, आनंद सर्व आपलं असं वाटतं की इथे स्वर्ग असल्यासारखं आहे असं वाटते. खरंच बघू शकता गाईज, मला तर म्हणजे मनातून खूप छान प्रकारचं वाटलं आणि खूप छान. आता आपण हे बघू शकतो या साईडला एक मंदिर आहे, हे तिथं पण जायचं आपल्याला, साईबाबाचं मंदिर. हे बघा साईबाबाच्या मंदिरापासून असं दिसतं ते मंदिर आपलं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे. आता रस्ता क्रॉस करून त्या ब्रिज खालून मी आता आलेलो आहे आणि इथं साईबाबाचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर आहे. शिर्डी साईबाबाचं मंदिर पण इथे खूप छान प्रकारे त्यांनी म्हणजे बनवलं आहे. आता सध्या काम चालू आहे त्याचं, असं मला माझा मित्र म्हणत होता, म्हणून मी सध्या ते बघण्यासाठी आलेलो आहे. बघू शकता गाईज, पूर्ण एकदम छान प्रकारे प्रवेशद्वार बनवलेला आहे. आणि आता हे बघू शकता नंदी महाराज आहे आपल्या इथे आणि छान मुलं, छोटीशी मुलं खेळत आहेत. बघू शकता ही म्हणजे नंदी महाराजांची ही खासियत आहे की त्यांना सर्व प्रेम करतात, लहान बालकापासून ते म्हातारा माणसापर्यंत. आणि बघू शकता मी आता आलेलो आहे मंदिरात, आता मी प्रवेश करत आहे. या साईडून आपण प्रवेश म्हणजे एंट्री करतो आपण. हे बघू शकता काही किती छान आणि किती सुंदर स्वच्छ प्रमाणे इथे सध्या व्यवस्था केलेली आहे. आता बघू शकता हा आहे आपलं साईबाबाचं मंदिर. आतमध्ये आपण प्रवेश करू, साईबाबाचं दर्शन घेऊ आणि मग पुढे आपण वाटचाल करू. तर हे बघू शकता ही साईबाबाची प्रतिमा, श्रद्धा आणि सबुरी. आपली श्रद्धा म्हणजे आम्ही म्हटलं ना मागं तुम्हाला, म्हणजे आपली आस्था असली पाहिजे. आस्था म्हणजे श्रद्धा, खांद्यावर कोणावरही भगवंतावर आपली श्रद्धा असली पाहिजे. आणि संयम सबुरी म्हणजे संयम बाळगला पाहिजे. कुठलाही काम असेल ना तर संयमाने काम होत असतं. माणसाच्या जीवनामध्ये संयम असेल ना तर कुठलीही गोष्ट साध्य होते. श्रद्धा असावी, संयम असावा आणि कर्मावर विश्वास असावा. प्रत्येक गोष्ट आपण आयुष्यामध्ये करू शकतो. यामध्ये आपलं कर्मावर जर विश्वास असेल आणि प्लस आता जे लोक चुकीचं काम करून आजपर्यंत कधी बघितलं